कार्यकर्त्यांनी, मग ते विविध पक्षांचे कार्यकर्ते असतील, आज जेव्हा अजितदादांच्या विमान अपघाताची, त्यानंतर त्यांच्या निधनाची बातमी आली, त्यानंतर बारामतीच्या दिशेनं धाव घेतली. या कार्यकर्त्यांची अवस्था आपल्या घरातली एखादी व्यक्तीच सोडून गेली आहे अशी झाली होती त्यांची भावना. आपण ती भावना त्यांच्याच तोंडून ऐकूया. दादा आमचा विश्वास नाही बसला अजून पण. दादा आमचे आहेत. दादा नाही कुठे गेले. दादा 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 तुम्ही या ना दादा आमच्यासाठी. दादा तुम्ही या ना आमच्यासाठी. दादा आम्ही वाट बघतोय. वहिनीला बघायचंय तुम्हाला. आम्हाला पण बघायचंय दादा. दादा या तुम्ही. या दादा परत या. परत या दादा तुम्ही. काय जबाबदारी घेणार? आमचा जबाबदार माणूसच गेला ना. आमचा जबाबदार माणूस, बारामतीचा रक्षण करता, बारामतीचा विकास पुरुष आदरणीय दादा इथं नाही आहेत. आमची सगळी ताकद गेली. मरगळले सगळे मरगळले. सगळं संपलंय आमचं. देवा मी विनंती करतो, आमच्या दादांना सुखरूप आमच्यापाशी ठेव. कारण दादासारखा माणूस आम्हाला परत भेटणार नाही. ही जे भव्य उभे केलंय दादांनी, गोरगरिबांसाठी केलेलं होतं. आणि त्याच हॉस्पिटलमध्ये साहेब आज दादा पडले. आज दादा पडले. जीव नाही तर मिळाला. अजितदादांचं आपल्या बारामती शहरावर आणि अख्ख्या बारामती तालुक्यावरच प्रेम होतं. गाव आपल्या पाठीशी आहे म्हणून राज्यभर फिरून सगळी कामं करू शकतो असं ते आवर्जून सांगायचे. आणि बारामतीबद्दल त्यांचे हे उद्गार कदाचित शेवटचेच होते. या सगळ्या तुमच्या जनतेच्या प्रेमाच्या बळावर मी ही कामं गतीनं आणि धडाडीनं करतोय. तुम्ही सगळे माझ्या पाठीशी आहात म्हणून मी हे सगळं करू शकतो. त्या तुमचं सगळ्यांचा प्रेम विश्वास हा